29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा ही लवकरच होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी या वाढलेल्या दिसतात। ठाकरेंच्या पक्षांचे नेते अनिल परब यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। जवळपास अर्धा तास जागा वाटपावर बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। लवकरच युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देखील नितीन सरदेसाईंनी दिली आहे। चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येईल आणि ते कळवतील सन्माननीय पक्षाचे आमचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच तुम्हाला त्याची बातमी देतील। चांगल्या पद्धतीने चर्चा चाललेली आहे, चांगल्या वातावरणामध्ये आहे, एवढं मी आता तुम्हाला सांगू शकतो। वेगवेगळ्या आमच्या पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना तिकडची जास्त माहिती असते आणि त्याप्रमाणे ते चर्चा करतायत। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 1 वर्ष उलटून गेलंय। गेल्या वर्षभरामध्ये या प्रकरणाची सुनावणी कोर्टामध्ये सुरू आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि टोळी विरुद्ध कोर्टामध्ये आरोप निश्चितीची सुनावणी देखील पार पडली। मात्र या प्रकरणी आता पुढील सुनावणी ही 23 डिसेंबरला होणार आहे। सुनावणी दरम्यान न्यायालयामध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं। सुनावणी सुरू असतानाच आरोपी सुदर्शन घुले याला चक्कर आल्याची घटना घडली, त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती तिथे निर्माण झालेली। दरम्यान संपूर्ण सुनावणी दरम्यान एका लॅपटॉपची विशेष चर्चा देखील रंगली होती। तर न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना देण्यात आलेले पेनड्राईव्ह पाहण्यासाठी आणि पुराव्यांचा अभ्यास करण्यासाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला।